बेभान प्रेम आहे. आय होप तुला मी बनवलेल्या जेवणाची टेस्ट आवडेल. तुम्हाला जेवण बनवायला आवडतं? नाही, मला चॉपिंग, फ्राईंग, ग्राइंडिंग या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. कुकिंग करणं तर फक्त निमित्त आहे. तू सूप घे, मी आलेच. गेट समोरून गाडी बाजूला घ्या सर. एक गोष्ट सांग, जर तुझी मैत्रीण तुझ्या बॉस सोबत डिनर करायला गेली तर तू काय करशील? तसं काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीये. दोघी मुलीच आहेत, काय करतील? तसं तर सध्या काही विश्वास ठेवू शकत नाही. तरीही या दोघी ना फक्त मुली नाही आहेत. एक पूर्व आहे आणि दुसरी पश्चिम. एकीकडे आहे माया, जी आगीसारखी गरम, आणि एकीकडे साची, जी पाण्यासारखी थंड. एकीकडे आहे माया, जिला मागे वळून बघायचंच नाहीये, आणि एकीकडे साची, जिला पुढे बघायचंच नाहीये. एकीकडे माया, जिच्या महत्वाकांक्षेमुळे ही एवढी मोठी कंपनी फॅशन इन द सिटी उभी राहिली आहे. एकीकडे साची, जिची काही महत्वाकांक्षाच नाहीये. आता तुम्हीच सांगा, या अशा दोन मुली एकत्र येणं चांगली गोष्ट आहे का? जर बघायला गेलं तसं तर मायाने साचीला सॉरी बोलण्यासाठी बोलावलंय. पण एक गोष्ट सांगा, माया तुमची पण बॉस आहे आणि माया माझी पण बॉस आहे. आता मला सांगा, तुम्ही मायाला कधी सॉरी म्हणताना ऐकलंय का? नाही ना. मग विचार करा, जेव्हा माया साचीला सॉरी बोलेल तेव्हा कशी दिसेल, आणि जेव्हा साची मायाचं सॉरी ऐकेल तेव्हा ती कसं फील करेल? विचार करा, विचार करा. काय वाटतंय तुम्हाला? हेच की माया मॅडम सॉरी बोलताना कशा दिसतील. इतका विचार नका करू. सध्या फक्त इतका विचार करा की माझी मैत्रीण साची बाहेर येईल तेव्हा तिला सलाम कसा करायचा. समजला? विचार करा, विचार करा. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, आणि जर ती वेळ निघून गेली तर ती गोष्ट मला आवडत नाही. ही वेळ जेवणाची आहे, आणि थंड जेवण मला आवडत नाही. मॅम, तुम्ही जेवणार नाही आहात का? तुझं झाल्यानंतर जेव ना, खूप टेस्टी आहे. मला पहिलं का जेवायला वाढलंय? यात काही, अरे देवा, प्लीज वाचव मला. पण तुम्ही काहीही म्हणा, यांची प्रत्येक साडी डिझायनरच असते. अगं, माया महाजनीची आई डिझायनर साडी नाही नेसणार, मग काय आपली आई नेसणार? मला तर माझा डिझायनर एवढा आवडतो ना की मी पर्सनल फिटिंग साठी त्याला घरी बोलवून घेते. ते जाऊ दे जान्हवी, केक खूप छान आहे. तू खात का नाहीयेस? ते नको. तुला तर माहिती आहे ना मला डायबिटीस आहे, आणि मायाने ना स्ट्रिक्टली नाही सांगितलंय.
यावेळी ब्लड शुगर थोडी वाढली होती. ओ, माझ्या शिवाय पार्टी. चांगली बायको असं कधी करते का? कुठे शोधतेस प्रिये? मी तर तुझ्या हृदयात राहतो. दिवस मावळला, ऋतू बदलले, तुझ्या आठवणीत किती वर्ष सरले. खूपच छान झालंय, एकदम मस्त. ती मॅम, आज तुम्ही माझ्यासोबत डिनरचा प्लॅन कसा काय बनवला? का तुला माझ्यासोबत डिनर करायचं नव्हता? नाही 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 नाही, असं नाहीये. ऑफकोर्स करायचा होता. तुला माहितीये की मी तुला इथे का बोलवलंय? काल जे काही झालं ते अर्जुनला जराही आवडलेलं नाहीये आणि मला अर्जुनचा राग आवडत नाही. मी खूप प्रेमाने तिच्या ऑफिसला गेलो आणि मी तिला सांगितलं, हे बघ, साची माझी मैत्रीण आहे, जर जखम तिला झाली तर त्रास मला होईल, ब्ला 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 ब्ला. खा आता. बावळट, कुठे फसवलेस तू मला? आयुष्यात जेवण करताना एवढी भीती कधीच वाटली नव्हती मला. अर्जुन तुला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मदत करतो. हो, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे ना, मग त्यामुळे जेव्हा काही होतं. फक्त एवढं विचारलं की तुम्ही चांगले फ्रेंड्स आहात का. तुझ्या आयुष्याची हिस्ट्री नाही विचारली मी. ते खरं तर अरे, काल ऑफिसमध्ये त्याच्याविषयी बोलणंच बंद करत नव्हतीस आणि आज घरी काहीच बोलण्यासारखं नाहीये. ते काय ना मॅम, की आज अर्जुन विषयी काय बोलू ते काही कळतच नाहीये. त्याला काय काय आवडतं? आय मीन फोटोग्राफी शिवाय. त्याला ना बाईक्स आणि घड्याळ आणि स्पोर्ट्स आवडतात ना, पण तो भरपूर काही ट्राय फिरणं, करायचं ट्रॅव्हल खूपच आवडतं. कुठे कुठे फिरलाय? ऋषिकेश, लडाख, नेहमी भारतातच. तू जेवत का नाहीयेस? राहू दे. थंड झालंय. खायला काय आवडतं? मला भेंडीची भाजी खूप आवडते. अर्जुनला? अर्जुनला तर सगळंच आवडतं. कारलं? नाही 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 नाही. कारलं नाही आवडत त्याला. म्हणजे सगळंच आवडत नाही त्याला. अर्जुनला ना पावभाजी, चिकन तंदुरी. हे तू काय बोलतेस सची? हा मॅम, तुमच्या घरातले झाडं किती छान आहेत आणि तुमचं घर. फोकस साची. जर अशीच भरकटत राहिलीस तर तुला कधीच शिखर गाठता येणार नाही. आणि तुला माहिती आहे ना, जे लोक हरवतात त्यांचा कधी कधी पत्ताच लागत नाही. समजतच नाही की ते स्वतः गायब झालेत की त्यांना जाणून बुजून की त्यांना गायब केलं गेलंय.
जान्हवी, तू ठीक आहेस ना? हो. पाच मिनिटात मला बाहेर येऊन भेट, नाही तर मी तुला भेटायला येईन. आणि हो, तुझ्या त्या बॉडीगार्डला नको आणूस. काय झालं जान्हवी? काही नाही, मी 1 मिनिट वॉशरूमला जाऊन येते. हा, तू इथेच थांब, मी वॉशरूमला जाऊन येते. ओके मॅडम. साची तर मायाला ओळखत सुद्धा नाही, मग तिने तिला डिनरला का बोलवलं? ते पण तुझ्याशिवाय. तेच तर. मी काय तिचं शेपूट आहे का की ती जिथे जाईल तिच्या सोबत जाईन मी? तरी पण तू तिच्यासोबत जायला हवा होतस ना अर्जुन. आता तिथे दादाचं काय काम? त्या दोन्ही मुलींमध्ये त्या तिथे गप्पा मारतील मेकअप बद्दल, हेअर बद्दल आणि दादाबद्दलही. आणि या सगळ्यात साची काय बरं करेल? तिला तर कपड्यांची हौस नाहीये ना तिला मेकअपची हौस आहे. आणि गॉसिपिंग तर तिची टेस्टच नाहीये ना. म्हणूनच वंदना मी तिला सांगायचे की 4 मुलींसोबत मैत्री कर, पण कुठे ऐकलं माझं? बघ, मैत्री केली ती पण या 2 टोणग्यांसोबत. मायासोबत ती काय बोलणार आहे? काळजी करू नका, माया तिला सगळं काही शिकवेल. याच गोष्टीची भीती वाटते. तुम्ही दोघांनी खूप चुकीचं केलं. तिला एकटीला का जाऊ दिलं? लहान मुलगी आहे का ती, किती एकटी नाही जाऊ शकत. साची स्वतःची काळजी घेऊ शकते. मला असं वाटतंय मी निघायला पाहिजे. खूप नको नको, मला नाही खायचं. माझं पोट ना खूप भरलंय. थँक्यू. मी नाही खाऊ शकणार. आई शपथ मला नाही खाता येणार. माझं झालंय. माझं पोट ना एवढं इथपर्यंत भरलंय. काही गोड खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडलो तर वाईट घडण्याचे चान्सेस जास्त असतात. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू. साची, इतक्या लवकर निघालीस? मला ना स्वच्छता करायची आहे. माझी मदत नाही करणार? तुझी हाईट 5'2", 5'3" माझ्याच एवढी आहे ना? आणि वेट 40. तुम्ही म्हणत होता ना की स्वच्छता करायची. चला मी मदत करते. नको, खरं तर तुला मी कामाला नाही लावणार. इट्स ओके, मी स्वतः करेन. मे बी नेक्स्ट टाइम. ओके, बाय. अर्जुन इतरांपेक्षा वेगळा आहे आणि मला वेगळ्या गोष्टीच आवडतात. खूपच आवडतात. तू इथे काय करतोस? तुझी वाट बघतोय.
माहितीये जान्हवी, तुला जवळून बघितलंय त्याला किती काळ लोटलाय. खरंच तुझ्याशिवाय माझं आयुष्य अर्धवट आहे जान्हवी. माझ्याशिवाय की माझ्याकडून पैसे घेतल्याशिवाय? पैसे माझा नाईलाज आहे, पण प्रेम माझी इच्छा. तू माझी अडचण समजू शकत नाहीस, काही हरकत नाही, पण टोमणे तरी मारू नकोस जान्हवी. माझ्या डोळ्यात बघ. तुला माहित नाहीये सत्य काय? काय? आय लव्ह यू. हेच सत्य आहे. अश्विन, वाहू दे जान्हवी. कदाचित हे वाहताना पाहून माझ्याबद्दल तुझ्या मनात पुन्हा एक जागा निर्माण होईल. काय नशीब आहे माझं. जिच्यावर प्रेम करतो तिच्यासोबत राहू शकत नाही, आणि जिच्यावर प्रेम करत नाही तिच्यासोबत राहतोय. जान्हवी, जर कधीतरी तुझ्या मनात माझ्याविषयी थोडं जरी प्रेम असेल ना, तर देवाकडे माझ्यासाठी मृत्यू माग. नाही. कदाचित त्यातच मला समाधान मिळेल. अश्विन, काहीही काय बोलतोस तू? मी आहे ना तुझ्यासोबत. एक दिवस सगळं काही ठीक होईल. विश्वास ठेव. रिअली जान्हवी? मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? मिठाई? तुझी आवडती. मॉम, तुझी ब्लड शुगर थोडी वाढलेली दिसत आहे. गोड खाल्ल्यामुळे तुझा जीव जाऊ शकतो. आजपासून तू गोड खाणार नाहीयेस, ओके? खा ना. खा बस. प्लीज जान्हवी. अश्विन, बस. माझ्या प्रेमाची शपथ आहे. नको अश्विन. याचा अर्थ तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. असं काही नाहीये अश्विन. अगं मग खा ना प्लीज. इथे लोक येतात त्यांच्या इच्छेने, पण जातात माझ्या इच्छेने. आणि अजून तुझी जाण्याची वेळ झाली नाही. मी मस्करी करते तुझ्यासोबत. मी मस्करी करते. मी तुझ्याशी मस्करी करू शकते ना? एक मिनिट. मला तुला काहीतरी द्यायचंय. थांब, घेऊन येते. अर्जुन इतरांपेक्षा वेगळा आहे आणि मला वेगळ्या गोष्टीच आवडतात. बू, ह्याची काय गरज आहे? अर्जुनसाठी आहे. ऍक्च्युली हे मी त्याला सकाळीच देणार होते, पण तुझ्यामुळे तो माझ्यावर रागवला. सॉरी. तू का सॉरी म्हणतेस? मला माहिती आहे की तू अर्जुनसाठी खूप स्पेशल आहे, आणि जी अर्जुनसाठी स्पेशल आहे ते माझ्यासाठी सुद्धा स्पेशल आहे. आजसाठी फक्त एवढंच साची, पण गोष्ट इथे संपत नाही. आत्ता तर खेळायला सुरुवात झाली.